नमस्कार. औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. जेव्हा आपल्या शरीरात विविध आजार जन्माला येऊ लागतात तेव्हा आपण सजग होणं गरजेचं आहे. आता या आजारांवर उपाय काय? तर या आजारांवर उपाय आहे स्वयंपूर्ण उपचार. स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला पूर्णपणे बरे करू शकतात, मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या. चला, स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्याशी आज आपण चर्चा करूया. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊन बऱ्या झालेल्या अंजली कुलकर्णी सुद्धा आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. ताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. ताई, मला सांगा की तुम्हाला नेमके काय त्रास होत होते? मी खरं तर आपल्या निरामयमध्ये जेव्हा आले ना तेव्हा मला फक्त टाचांचा त्रास होता खरा. अच्छा. टाचा खूप दुखायच्या आणि सकाळी उठल्यानंतर मला चालता येत नव्हतं. अगदी भिंतीला धरून धरून चालावं लागायचं. आणि त्यानंतर जेव्हा ॲलोपॅथी डॉक्टरांकडे गेले मी तेव्हा त्यांनी मला टाचांमध्ये इंजेक्शन घ्यायला सांगितली. बरं. आणि अशी उभ्या सुईने अक्षरशः म्हणजे खोलवर इंजेक्शन्स द्यायचे. असे 3-4 इंजेक्शन्स मी घेतली. आणि त्यानंतर जेव्हा टाचा दुखायचे बंद नाही झाल्या तेव्हा त्या डॉक्टरांनी सरळ माझ्या वजनावर ढकलून दिलं की हे शक्य नाही, तुम्ही वजन कमी करा, टाचा दुखायच्या आपोआप बंद होतील. मी त्याच्यानंतर प्रयोग केले की जास्तीत जास्त चालायला प्रयत्न करावा, पण टाचा दुखायचा त्यामुळे चालणं जास्त होत नव्हतं. पण जेव्हा सुरुवातीला तुम्ही डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्यांनी तुम्हाला काय कारण सांगितलं की टाचा कशामुळे दुखताय? टाचा ते म्हणले एक तर टाचांमधली हाडं वाढलेली असतील आणि हाडं वाढतात आणि त्याला एक प्रकारचं असं कॅल्शियमचं आवरण येतं त्या हाडांवर आणि ते टोकदार होतं. आणि ते त्या हाडाच्या त्यामध्ये आणि खालच्या आपल्या जे लिगामेंटसारखं जे गादी असते आपली टाचेची त्याच्यामध्ये ते रुततं. आणि जेव्हा तुम्ही खाली चालता जमिनीवर तेव्हा त्याच्यामध्ये ते दाबलं जातं आणि म्हणून तुमच्या टाचा दुखतं. मग त्यांनी ते कमी करण्यासाठी इंजेक्शन घ्यायला सांगितले. इंजेक्शन घेऊन झाल्यानंतर टाचा दुखायच्या बंद नाही झाल्या. मग मी त्याच्यानंतरही पुन्हा खूप दिवस तसेच काढले, म्हणजे चला काहीतरी करू. मग जिम जॉईन केलं, हे केलं. त्यानंतर मग 3-4 किलो वजन कमी झालं, पण त्याच्याने टाचा दुखायच्या बंद तर काहीच झालं नाही. त्यानंतर मला कोथरूड मित्र आपल्याकडं एक आमच्या इथं येतो पेपर पाक्षिके, त्याच्यामध्ये एका बाईंचं हे आलं होतं की माझ्या टाचा दुखायच्या बंद झाल्या निरामय उपचारांमुळं. हे निरामय उपचार काय आहे बाबा म्हणून मी ते वाचलं पूर्ण. मग त्यांनी फक्त त्यात त्यांचा अनुभव लिहिला होता, अशा माझ्या टाचा दुखायच्या बंद झाल्या. म्हणलं चला आता आपण एक अनुभव तर घेऊन बघूया, आता एवढं झालं आहे तर बघूया. म्हणून मग मी सरांकडे आले खरं. त्यावेळेस आपलं छोटंसं होतं ह्याच्यामध्ये, अगदी छोटासा एका रूममध्ये सर मॅडम बसल्या असायच्या आणि मी काही नाही, मला नंबर लावायला लागला नव्हता, काही नव्हता, डायरेक्ट आतमध्ये. आणि जाऊन सरांनी विचारलं काय झालं आहे नेमकं. म्हटलं काही नाही, बघा मी लंगडत आली अक्षरशः, म्हणजे चालताना टाचा आणि मला खूप दुखत आहेत, दोन्ही टाचा दुखतात. आणि बसा म्हणले समोर. मी बसली. म्हणलं आता काय होणार हे मला काहीच माहीत नव्हतं. औषध नाही, तुम्हाला स्पर्श नाही, औषध नाही म्हणल्यावर नेमकं सर करणार काय आहेत. काही नाही, सरांनी बघू पण नाही दिलं. डोळे मिटून बसा डोळे मिटून बसा म्हणल्यावर बसले मी. विश्वास ठेवायचा होताच. आणि तो खरा अनुभव तिथं आला मला की आपण उपचार घ्यायला बसलो आणि सरांनी झाले 1-5 मिनटात उपचार झाले. ठीक आहे म्हणले सर, जा बाहेर फिरून या जरा. आपल्या कॉरिडॉर मोठा होता तिथं वरच्या बाजूला, फिरून या म्हणले, बघा बरं दुखत आहेत का. आता येताना दुखत होत्या म्हणलं हो. मग जाऊन फिरून आले मी, एक चक्कर मारून आले, नाही दुखल्या. मग सरांनी म्हणलं नाही दुखायचं तर पूर्ण म्हणजे बंद झाल्यासारखे वाटतात, पण आता माहीत नाही परत नंतर काय होतं आहे. त्यानंतर मग सर म्हणले 1-2-3 वेळा पुन्हा या, मग आपण बघूया. 1-2 वेळा मी आले परत, पण तशी गरज नव्हती भासली मला, दुखायच्या बंदच झाल्या होत्या पूर्ण. मग मी त्यानंतर तो एक हे लक्षात घेतलं की जादू झाल्यासारखे माझ्या टाचा दुखायच्या बंद झाल्या. आणि त्यानंतर मी मग प्रत्येक गोष्टीसाठी येत राहिले खरी. त्यानंतर सुद्धा मला हाताचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे काय त्याला म्हणतात शोल्डर, फ्रोझन शोल्डर सारखा, की हात माझा वरच जात नव्हता, इतकाच हात वर जायचा. आणि काहीच करता यायचं नाही ना. पोळ्या मी कशी तरी करायचे, पण जेवायला वाढताना ह्या हाताने धरायचं, मग वाढायचं, या हाताने हे करायचं, असं करायला लागत होतं. ते मी जवळजवळ 3 आठवडे काढले घरी, असेच काही ना काहीतरी शेक घे, कुठं काही घे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मला हे आलं की आपण आता टाचांसाठी गेलो, ह्याच्यासाठी पण जाऊया. तेव्हा पण गेल्याबरोबर सरांनी फक्त समोर बसा, उपचार केले आणि वर करा हात. मी वर केला हात.
जो हात माझा असा जात नव्हता तो डायरेक्ट असा गेला. मी एकदम आश्चर्यचकितच झाले. म्हटलं सर काय ही काय जादू वगैरे का काय, मला काय कळलं. काही नाही, आहे ना, आहे ते, चला झालंय ना बरं, उठा. म्हणजे इतकं त्यांनी असं सहज घेतलं की मला त्यावेळेस मी तेव्हापासून त्यांना जादूगार म्हणत आले. की काही नाही झालं ना तरी एक इतक्या पटकन येणारा अनुभव जो आहे ना तो जादूपेक्षा जास्त कमी नसतोच. त्यानंतरचा जो माझा प्रवास आहे हळूहळू सुरू झाला होता. काही झालं की सरांकडं येत होते. छोट्या छोट्या मला खरं तर मुख्य हे होतं की ओव्हरवेट, त्याच्यासाठी येतच होते मी. मॅडम माझ्या हे पण करत होत्या त्यावेळेला, म्हणजे काही ना काहीतरी मार्गदर्शन सारखं चालू होतं, उपचार पण चालूच होते, ते हे करत होते. आणि त्यानंतर माझा फारसा फरक नाही पडला त्याच्यामध्ये. पण नंतरचा जो माझा हे झाला की व्हेरिकोज व्हेन्सचा माझा त्रास जो सुरू झाला, तर त्या काळात मात्र मी सरांपासून लांब गेले परत. म्हणजे जवळजवळ किती 5-6 वर्ष तरी मी परत निरामयकडे फिरकलेच नव्हते. अच्छा. आणि बाकीचंच करत बसले खूप. पण कारण काय होतं मग तुम्हाला? काही नाही, विस्मरण सुचलंच नाही. म्हणजे तो एक काळ काय असा गेला मला माहीत नाही. पण त्या काळात मी निरामयपासून दुरावले गेले. आणि तो हे झाला त्यानंतर माझी नात झाली मला. आणि तिला एक आता तिच्या माहेरी होती 1.25 महिन्यापर्यंत. आपण 2-3 महिने ठेवतोच. तर 1.25 महिना झाल्यावर तिला काखेमध्ये इथं गाठ आली. अच्छा. म्हणजे छोटी आता 1.25 महिन्याची मुलगी. आणि काखेत गाठ आली तिला. आणि असं लालसर झाली होती किंचित अशी. तर मग माझ्या सुनेने मला फोन केला. ती रडायलाच लागली. म्हणली अहो असं असं हिला गाठ आली आहे बाळाला आणि खूप रडते, रात्री त्याला धक्का लागला की आंघोळ घालताना वगैरे. तर मग काय करायचं म्हणे. मी इथल्या डॉक्टरांकडे जाऊन आले. मग काय म्हणले, पण डॉक्टरांनी ताबडतोब ते ऑपरेट करायला सांगितले. म्हणलं इतक्या लहान बाळाचं ऑपरेशन, म्हणजे मलाही नाही पटलं ना ते. मी म्हणलं इतक्या लहानपणी कसलं ऑपरेट. म्हणलं असू दे, म्हणलं जरा काही दिवस राहू दे, आपण थोडी मोठी झाली की बघूया. पण नाही, ते दुखते खूप. मग आता काय करायचं. मग तिला म्हणलं ये घेऊन इकडं, आपण जाऊ सरांकडं. त्यावेळेला मला सरांचं परत स्मरण झालं. आणि त्यावेळेला मी तिला बोलवलंच. तिला म्हणलं लगेच आहे. तिच्या आईवडिलांनी लगेच गाडी करून घेऊन आले ते इथं तिला. आणि आम्ही सरांकडे घेऊन आलो तिला. ती अशी हातात घेऊन आले बाळाला. काय झालं म्हणले. तर मग दाखवलं आम्ही त्यांना असं हे करून की बाबा इथे अशी अशी गाठ आहे. काय नाही म्हणले, बस समोर. तिला म्हणले बाळाला मांडीवर घे आणि तू उपचार घे त्याच्यासाठी. असं तिने पण घेतलं, विश्वास ठेवला. नशीब माझं, म्हणजे ती विश्वास ठेवला असं वाटलं नव्हतं, कारण काहीच माहीत नव्हतं तिला त्याबद्दल. पण तिने विश्वास ठेवला, घेऊन बसली बाळाला. आणि सर म्हणले उपचार केले सरांनी. एक 10 मिनटं जवळजवळ उपचार केले. त्यानंतर तिलाही काही कळलं नाही, कारण तिने डोळे मिटलेले होते. आणि मला त्यावेळेला फक्त दिसलं की सर काहीतरी हातवारे करतायत. पण तिथं काहीतरी म्हणजे काहीतरी आहे, घडतंय तिथं, काहीतरी हे आहे उपचारांचं, ते तेवढं कळलं होतं. पण मला निरामय म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं. फक्त वाटायचं की हे काहीतरी जादुई प्रयोग आहे. म्हणजे मी सरांना त्यावेळेला पण म्हणलं होतं की सर जादू केलीत का तुम्ही. म्हणजे इतकं मला त्याच्यावर हे झालं होतं, पण काहीच माहीत नव्हतं. मग त्यानंतर मी ते आपलं इथलं पुस्तक हे आहे ना ते घेऊन गेले घरी आणि ते पूर्ण वाचलं. मग थोडंसं मला त्याच्याबद्दल कळलं की आपण जे पूर्वी औरा साफ करणं म्हणा किंवा दृष्ट काढणं म्हणणं होत होतं, त्याच्याने आपला ताप कमी व्हायचा, अंग दुखणं कमी व्हायचं, असे प्रकार व्हायचे ना पूर्वी. आणि आपण करायचो ते. तर तोच प्रकार हा असावा थोडासा, पण थोडा अजून ह्याच्यातनं, म्हणजे चांगल्या सायंटिफिक ह्याच्यातनं म्हणा किंवा डॉक्टरांच्या कुठल्या संशोधनातनं असं. आणि मग माझा विश्वास पूर्ण बसला. आणि गंमत झाली अशी की घरी गेलो आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती रात्री तिने बघितलं की झोपली ती शांत, रडली नाही त्या दिवशी अजिबात, काही नाही. म्हणजे मग दुखायचं कमी झालेलं दिसतंय बरं का म्हणे. म्हणलं हो झालं असेल आता आपण उपचार करून आणले. आणि सकाळी उठल्यावर तिची घाई काय की सकाळी उठल्यावर पण आता ही रडते का रोजच्यासारखी ना, आंघोळीला न्यायचं वगैरे, तर नको आता आंघोळ घालायला, परत रडते ती वगैरे. म्हणून म्हणलं बघू तर खरं आपण आहे का नाही. आणि जबलं बाजूला करून बघितलं, तिथं तर काहीच नव्हतं. म्हणजे गाठ जी दिसत होती डोळ्याला, काहीच नव्हतं. पूर्णपणे ते अगदी नेहमीसारखं क्लीन झालेलं होतं व्यवस्थित. तिने परत परत हात लावून बघितलं. म्हणे आई अहो काय काहीच दिसत नाही आहे, म्हणजे गाठच नाही आहे, खरंच बरं झाले का आतमध्ये गेली का काय झालं. म्हणजे किती माणसाला प्रश्न पडू शकतात बघ ना, कारण इतकं अशक्यच आहे ना की ज्याला ऑपरेट करायला सांगितलंय ती गोष्ट अशी
हातवारे करून तुम्ही कमी करू शकता म्हणजे खरंच असेल ना ते एक आम्हाला आश्चर्यकारकच होतं आणि मुळात अगदी अक्षरशः अविश्वसनीय होतं. तिने ते हे केलं आणि विश्वासच बसला तिचा. मग हा जो एक हे असतो ना तो एक विश्वसनीय म्हणा अविश्वसनीय म्हणा काही कळेना पण आमचा प्रवास सुरू होता. आत्तापर्यंतचा पण तो प्रवास तसाच सुरू आहे. त्यानंतर मग मला जेव्हा व्हेरिकोज व्हेन्सचा जास्त त्रास झाला की काय आहे हे नेमकं कळत नव्हतं. कलर डॉपलर केलं, खूप वेळा कलर डॉपलर केलं माझं पायाचं, पण कुठल्याही डॉक्टरांनी मला हे व्हेरिकोज व्हेन्स हे नाही सांगितलं. म्हणजे कशाचा त्रास आहे काही नाही, नॉर्मल आहे रिपोर्ट असंच सांगायचे. त्यावेळेला काही जखम वगैरे काही नव्हती पण पाय खूप सुजलेले असायचे. मग ते थोडंसं मी हे करून ह्याच्या आपल्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे एका गेले. तर त्यांनी सांगितलं की हे किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणून पाय सुजत आहेत. आता किडनीचा प्रॉब्लेम म्हणल्यावर परत घाबरले मी, कारण आपल्याला काही नाही म्हणलं तर किडनी हा एकदम घाबरा. मी परत घाबरून आयुर्वेदच्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी किडनीचाच प्रॉब्लेम आहे कारण पायावर सूज आहे हे म्हणल्यावर किडनीचा प्रॉब्लेम, म्हणून त्यांनी मला पुन्हा आयुर्वेदचे काढे हे दिले सगळे आणि मुख्य म्हणजे जळू लावल्या पायाला की हे जे पाय सुजलेत ना ह्याच्यामध्ये तुमचं ते अशुद्ध रक्त जे आहे ना ते सगळं साठलेलं आहे आणि ते तुम्हाला त्या जळू काढून घेतील असं म्हणून त्यांनी जळू लावल्या. तर त्या काही जळू आपण सोडून द्यायच्या त्यांचं हे झाल्यानंतर, पण 1-2 जळू अशा होत्या की त्या सोडतच नव्हत्या पकडलेलं आणि त्याच्यासाठी त्यांनी ओढून काढलं. त्यांना ओढून काढल्यामुळे तिथं जखम झाली. ती जी व्हेन होती त्या व्हेनला जखम झाली, पण ती त्या दिवशी दुखली नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर काहीतरी पट्टी लावून दिली आणि नंतर एक 15 दिवसांनी ती पट्टी आपोआप गळून पडली, पण तिचं भोग तसंच राहिलं त्या जखमेचं छिद्र ते. आणि त्याच्यातनं पाणी यायला लागलं हळूहळू. रक्त नव्हतं येत पण पाणी येत होतं. मग ते जखम मी म्हटलं अशी काय झालं, म्हटलं ते जळतंय. मी त्याला परत हळद लाव कुठं काही लाव, मग त्या डॉक्टरांकडे गेले. परत त्यांनी कसलं तरी मलम दिलं की त्याच्यावर लावा, जेल लावा, पण तरी जखम बरी झाली नाही. मग ते म्हणले की हे काहीतरी वेगळंच आहे, असं कसं जखम बरी होत नाही अजिबात. म्हणून त्यांनी काहीतरी आदल्या दिवशी काहीतरी त्यांचे पुस्तक वाचून वगैरे हे केलं आणि मला म्हणले अगं ते हे ना व्हेरिकोज व्हेन्सचा अल्सर आहे. व्हेरिकोजचा अल्सर म्हणजे शेवटची स्टेप असते की ते म्हणले आधी तुमच्या त्या काही रक्तवाहिन्या फुगतात, काही तुम्हाला त्रास होतो, काही निळ्या काळ्या अशा रेघा दिसतात वगैरे. तर तसं काही दिसतच नाही आहे. मग काय झालं हे, तर त्यांनी त्याच्यातनं काढले की हा व्हेरिकोजचा अल्सर आहे आणि हा अल्सर आहे तर त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी मला पाठवले त्या एका व्हेरिकोज व्हेन्स तज्ज्ञ. त्यांच्याकडे गेल्याबरोबर त्यांनी पाहिल्यावर म्हणले ही एक व्हेन आहे ना, ही व्हेन जाळावी लागेल आणि आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. आता त्यावेळेससुद्धा मला सरांचं नाव डोक्यात नाही आलं. पुन्हा त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून मी त्याच दिवशी लगेच ॲडमिट झाले. लगेच अगदी दिवाळीच्या दिवसात मला ॲडमिट व्हावं लागलं, कारण त्यांनी मला नंतर उभंच राहता येत नव्हतं. मग त्यांनी लगेच ॲडमिट करून ऑपरेशन केलं. काय केलं आम्हालाच माहीत नाही. कुठंही कसलीही खूण नाही ऑपरेशनची, कुठं काहीच नाही, पण ऑपरेशन केलं म्हणले. आणि आता ही जखम 1-2 महिन्यात बरी होईल म्हणले. म्हटलं ठीक आहे. मी 2 महिने वाट पाहिली, 3 महिने वाट पाहिली, जखम बरी व्हायचं नावच नाही घेते. मग शेवटी त्यांना डॉक्टरांकडे गेले मी परत. म्हणलं डॉक्टर आपण ऑपरेशन केलं, आपण सगळं केलं, मग जखम बरी का होत नाही आहे? ते म्हणले आता माझं काम तुम्ही केलं आहे, हा तुमचा शरीराचा प्रॉब्लेम आहे. एक तर तुम्हाला हे आहे शुगर आहे, त्यामुळे ही जखम बरी होत नसावी. आता काय करू मी? आणि 2-4 दिवस मध्ये गेले आणि माझ्या इथं माझे एक करंबेळकर म्हणून आहेत आमचे नातेवाईक हे मित्र, ते आले होते आणि त्यांनी मला सहज मी त्यांना असं सांगितलं असं ऑपरेशन झालं वगैरे. ते म्हणे का बरं? तर म्हणलं असं असं अल्सर आहे म्हणून सांगितलं. तर म्हणे मग झाले का काही बरं झालं का? तर म्हणलं जखम तर काही बरी झाली नाही अजून. तर ते म्हणे तुम्ही ते निरामय का काय तिकडं जात होतात ना म्हणे, तिकडं नाही गेलात का? आता असं त्यांनी विचारलं. मला परत एकदा तो हे झाला. अरे म्हणलं आपण नेमकं त्यावेळेलाच कसं काय विसरलो की सरांकडे जाऊन आधी विचारावं की खरंच काही गरज आहे का? आता कसं त्यावेळेला जे सुचलं ते केलं. म्हणजे इतकी वैतागले होते मी. आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितल्यावर मी दुसऱ्या दिवशी, मला वाटतं मंगळवार होता का बुधवार होता, त्याच दिवशी मी लगेच इथं फोन केला आपल्या ह्याच्यावर. म्हणलं सरांचा वार कधी असतो? मला कोणाचाही चालेल म्हणलं, अमृता मॅडम असतील तरी चालेल, सर असतील, पण मला लगेच यायचं आहे.
तर ते म्हणे सरांचा उद्या आहे पण भरपूर गर्दी असते, तुम्हाला काही अपॉइंटमेंट मिळणार नाही आहे. मी म्हणलं मग अपॉइंटमेंट पाहिजे कोणाला? मी फक्त येणार आहे, कधी म्हणतील सर मधल्या कोणी नसेल त्यावेळेला मला तो आज सोड म्हणलं. पण म्हणलं आज मला यायचं आहे. मी येऊन बसले. जवळजवळ 15-20 पेशंट नंतर माझा नंबर आला, ते पण एक जण पेशंट आला नव्हता. मग त्यांना विचारून मी जाऊ का म्हणलं सरांना दाखवायला. जा म्हणले. दाखवलं तर सरांनी बघितलं तर नाहीच ते जखमेकडं. फक्त मी जे सांगितलं तेवढं ऐकलं की म्हणलं सर असं असं झालं होतं, व्हेरिकोज व्हेन्सची जखम होती, मग मी ते ऑपरेशनला केलंत ना, जे करायचं ते आपल्याला, बसा. आता इतकं म्हणजे असं तोडून बोलले सर की मी म्हणलो बापरे, मी तर का म्हणजे मला काय होतंय ते काही नाही, बसा म्हणतात नुसतं. म्हणलं म्हणलं जखम तर दाखव. मला नाही बघायची म्हणलं जखम बिखम काही, बघितलीच नाही. त्याला हे होतं बँडेज केलेलं होतं, त्यांनी मला काढूच दिलं नाही. म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात ना, जाऊ दे. त्यांना मला माहिती आहे म्हणले जखम कशी असते काय असते, दाखवू नका, बसा. पण म्हणलं सर बरी होणार ना जखम? आता मी सांगितले ना म्हणजे होणार. किती दिवस लागतील काय लागतील मला माहीत नाही, पण जखम बरी होणार. म्हणलं जखम बरी होणार म्हणले, इतर डॉक्टरांसारखं निदान जन्मभर जखम वागवावी लागणार आहे असं तरी म्हणले नाहीत ना, हे बाद झालं मला. नाही जखम बरी होणार म्हणले. मी तिथून पुढं जे उपचार घ्यायला सुरुवात केली ते आता अजूनही मी उपचार घेते, कारण प्रत्येक ठिकाणी ना ते आतून अजून म्हणजे ती व्हेन आहे ना ती अजूनही थोडीशी ठसठसते. अच्छा. पण माझी जखम 6 महिन्यात पूर्ण बंद झाली. तोंड त्या जखमेचं बंद म्हणजे ते सरांनी मला त्याच्यानंतर बँडेज करूच दिलं नाही. सरांनी सांगितलं जखम उघडी ठेवायची आहे पूर्ण, त्याला कुठंही बँडेज नाही, कुठेही काही लावायचं नाही, मलम नाही, पावडर नाही, काही नाही. जखम फक्त उघडी ठेवायची आणि स्वच्छ ठेवायची. तेवढं मी केलं आणि जखम उघडी ठेवल्यानंतर धक्का लागेल इतकी भीती वाटायची ना, पण नंतर मला 15-20 दिवसांनी सवय झाली की काहीच नाही आपल्याला, म्हणजे पायाला काही नाहीच आहे आपल्या, इतकं मला हे झाल्यानंतर. कारण दुखणंही बंद झालं होतं बऱ्यापैकी आणि जखम भरत आली होती. नंतर 6 महिन्यानंतर माझी पूर्ण जखम बरी झाली होती. आणि नंतर येऊन दाखवले होते मी सरांना की सर आता जखम बंद झाली, आता मी बंद करू का मग, म्हणजे हे उपचार बंद करायचे का, ट्रीटमेंट बंद करायची का? मी सांगतो तोपर्यंत बंद नाही करायची. म्हटलं ठीक आहे, पण आता जखम तर बंद झाली, बंद करायला काय हरकत नाही. जखम ती वरनं दिसते बंद झालेली, अजून आतनं पूर्ण हे झालेली नाही. नाही झालंय पूर्ण. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बंद करायचे नाही. म्हटलं ठीक आहे, मी आज तागायत उपचार घेते. आणि ते खरोखरच मधनं एकदा मागच्या बाजूने एकदा पुढच्या बाजूने कुठून ना कुठून तरी ते पुन्हा बाहेर निघत होतं जखमेचं हे. आणि अजून एक तोंड जिथं जिथं त्या जळू लावल्या होत्या ना, त्या ठिकाणी जिथून त्या जळूंनी तोडून त्यांना काढलं होतं, त्या ठिकाणून बरोबर जखमांची ते तोंड फुटली होती. पण आता सगळी पूर्ण माझी बरी झालेली आहे. आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास बंद होऊ शकतो हे फक्त मी इथं आल्यानंतरच कळलं मला. कारण एवढ्या ठिकाणी फिरून प्रत्येक डॉक्टरांनी जेव्हा मला म्हणजे अक्षरशः निराश केलं. मॅम काय सांगाल या केसबद्दल? कारण त्यांचा जो त्रास होता तो बऱ्याच वर्षांपासूनचा होता आणि त्या म्हणतात की इतक्या जखमा झाल्या होत्या ज्या बऱ्याच होत नव्हत्या आणि त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या, कारण खूप काही करून आल्या आणि मग त्या निरामयमध्ये आल्या. तर काय सांगाल? आता बरंचसं त्यांनीच सांगितलंय. कसं होतं की जे काही आपण ज्यांच्याकडे जातो उपचार घेण्यासाठी, तर त्यांना जे शिकवलेलं आहे ते जे शिकलेले आहेत त्या पद्धतीने ते त्या आजाराकडे बघतात आणि त्या पद्धतीने ते उपचार करतात. त्यांच्याकडचं सगळं करून झालेलं असतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हातात करायला काही राहिलेलं नसतं. आणि म्हणून मग हा विषय येतो की आमच्याकडचं सगळं करून झालंय, आता तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाहीये, ह्याला आम्ही काही करू शकत नाही. कारण ते हतबल असतात. फक्त ते हे मान्य पण केलं पाहिजे आणि याच्या पलीकडेही काहीतरी आहे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणते की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि ते तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगतात, कारण मुळातच आपल्याकडे जे रुग्ण येतात ना ते सगळं फिरून नकार ऐकून आलेले असतात किंवा ह्यांच्यासारखं खूप सफर होऊन आलेले असतात. बरोबर. आणि तेव्हा ते म्हणतात की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की हे रिकवर नाही होऊ शकत, आम्ही गुगलवरती सर्च केलंय आणि हा इररिकव्हरेबल आहे. तेव्हा मी त्यांना म्हणते की हे जे कोणी तुम्ही वाचले आणि जे कोणी तुम्हाला सांगितलंय ना ते अपूर्ण ज्ञान आहे, ते पूर्ण ज्ञान नाहीये ना. प्रत्येक माणसाची काही लिमिटेशन्स आहेत ना. सो त्यांनी जे शिकलंय, त्यांनी जे ऐकलंय त्यानुसार तो बोलतोय. मग ज्ञान एवढंच आहे का जे त्यांनी ऐकलंय, जे त्यांनी शिकलंय? ह्याच्या पलीकडे ज्ञानाचा आवाका खूप मोठा आहे, ज्ञान अगाध आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यातलं जे माहिती आहे त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं ते अपूर्ण आहे, ते पूर्ण नाही. आणि त्याच्यामुळे
त्याच्यावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवायचा आहे का? तर नाही ठेवायचा आहे. तुम्हाला जर बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला विचार तोच करायचा आहे की मला सोल्युशन हवं आहे, मला रिकव्हरी हवी आहे आणि मला त्यातून बाहेर पडायचं आहे. जेव्हा तुम्ही हा विचार ठेवता ना, जेव्हा तुम्ही आशावादी असताना, तेव्हाच तुम्हाला मार्ग मिळू शकतो आणि तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. आशावादी राहणं हे फार गरजेचं आहे. जसं त्यांनी सांगितलं, त्या 2010ला पहिल्यांदा आल्यात. त्याच्या म्हणल्या ना छोटी जागा होती, तर मी रिसेप्शनवरती असायचे, मी माहिती द्यायचे सगळ्यांना आणि सर ट्रीटमेंट करायचे. त्याच्यामुळे हे उपचार काय आहेत हे मी बाहेर सांगायचे, फॉर्म भरून घ्यायचे आणि मग सर ट्रीटमेंट करायचे. त्या वेळेला त्या आलेल्या आहेत. पण मधला काळ तू बघ ना, मधला काळ त्या विसरून गेल्या. यालाच कर्म म्हणतात. जोपर्यंत बाहेर पडायची वेळ येत नाही ना, तोपर्यंत तुम्हीच भ्रमितासारखे वागता. हा, आणि म्हणून जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याचा विचार नको. ते माझंच होतं, हां, ते मी भोगलं आणि मला ते संपवायचंय, मला त्यातनं बाहेर पडायचंय. बऱ्याचदा काय होतं रुग्णांच्या बाबतीत, ते त्याच लूप होलमध्ये अडकून बसतात. बरोबर. की मग मला कसं रिझल्ट नाही मिळाले, मग मला असं झालं, मग मला तसं झालं. ओके, झालं, ते सगळं भूतकाळ आहे. कारण परत त्या वाईब्स आपण निर्माण करायला लागतो आणि परत त्या निगेटिव्हिटीमध्ये आपण अडकत जातो. निरामयमध्ये तुम्ही आलात ना, आता तुम्ही म्हणा मला बरं व्हायचंय. सिंपल गोष्ट आहे. ज्या वेळेला एकटा रुग्ण येतो तेव्हा त्याला माहिती नसतं आम्ही काय करतोय. जसं त्या म्हणल्या की सरांनी डोळे मिटून घ्यायला सांगितले. सो त्या रुग्णाला फक्त डोळे मिटून शांत बसायचं, त्याला माहितीच नसतं समोर काय घडतंय. समोर जे घडत असतं ना, जसं त्या म्हणले की हातवारे काही आम्ही करतो, तर हा जो ऑरा आहे ना, ह्या ऑरामध्ये जी सगळी ते रूट कॉजेस सगळे त्याच्यामध्ये आहेत, हा, ते हील करत असतो. जखम बरी झाल्यानंतर पण सरांनी सांगितलं की नाही, अजून ट्रीटमेंट घ्यायची आहे, जे पहिल्या वेळेला नव्हतं सांगितलं. पहिल्या वेळेला ते म्हणले की जा, आता झालात ना बरे, जा. तेव्हा ट्रीटमेंट संपली, कारण ते रूट कॉज निघाले. ह्याची जखम बरी झाली, पण रूट कॉज अजून आहे. आणि त्याच्यामुळे सर म्हणले की नाही, अजून ट्रीटमेंट घ्यायची आहे, मी सांगेपर्यंत घ्यायची आहे. कारण आम्ही जे चेक करतो ना, ते आम्ही आमच्या ऑरानी रुग्णाचा ऑरा तपासतो आणि त्या ऑरामध्ये जे काही दोष आहेत ते दोष काढत असतो. मग हे दोष काढण्यासाठी ती व्यक्ती कुठेही असली तरी चालते. फक्त तिथे तिने शांत बसायचंय आणि तिथे तिने हा विचार करायचा की मला यातून लगेच बरं व्हायचं आहे. तो विचार त्या वाईब्सना असं म्हणू आपण कनेक्ट करतो किंवा अट्रॅक्ट करतो. जे आम्ही एनर्जी देतोय ना, ती एनर्जी त्या शरीराला सप्लाय करण्याचं काम तुमचे विचार, तुमच्या मनोमय कोशातले विचार करतात. आणि त्यामुळे विचार तुमचे जेवढे सकारात्मक, तेवढी दिलेली ही सकारात्मक ऊर्जा कनेक्ट होते. पण त्या विचारांमध्ये नकारात्मकता आली की तेवढी ती डिस्कनेक्ट होते. म्हणजे असं धरून चाल, आम्ही प्रत्येकाला 100% देतोय. जो 100%ला कनेक्ट करतो, ज्याला 100% बरं व्हायचंय आणि लगेच बरं व्हायचंय, तो दिलेली एनर्जी 100% कनेक्ट करतो आणि मग एका ट्रीटमेंटमध्ये रिझल्ट मिळतात. पण जेवढ्या शंका, जेवढी भीती, नाही ते प्रश्न ही नकारात्मक ऊर्जा आहे. त्याच्यामुळे हे आलं ना की जरी इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे, दिली आहे त्यांना, पण मनातले विचार जर 100% सकारात्मक नसतील तर मग ही कनेक्ट कशी होणार? 100% ती कनेक्ट नाही होऊ शकत. आणि मग जेवढी कनेक्ट होते तेवढे रिझल्ट मिळतात. म्हणून कुणी पटकन बरं होतं, कुणाला वेळ लागतो. याचा अर्थ ट्रीटमेंट आम्ही वेगळी वेगळी नाही देत. आम्ही त्या शरीराला जे आवश्यक आहे ते 100% पुरवतोय. फक्त आता तुम्हाला 100% कधी बरं व्हायचं आहे, तुम्ही त्याच्याबद्दल किती तुमची तीव्र इच्छा आहे, तुमची तीव्र इच्छा काम करते. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी रिकवर होऊ शकतात. टाचांमध्ये एवढाली इंजेक्शन्स घेतली आहेत त्यांनी. आणि शेवटी काय झालं की वजन तुमचं जास्त आहे. त्याच वजनाच्या असताना त्यांच्या टाचदुखी कमी झाली की नाही, बंद झाली की नाही, सेम वजनाचं असताना. सो कसं होतं, आपल्याला काहीतरी सांगितलं जातं की वजन आहे ना म्हणून त्रास होतोय, म्हणजे वजन आहे तोपर्यंत त्रास होणार, ही मानसिकता आपण तयार करतो. त्यांचं मुळातच त्यांचं हाडच जाड आहे, डबल हाड्याच्या आहेत त्या पहिल्यापासून अशाच आहेत. त्यांच्या शरीराला या वजनाची सवय आहे. मग आत्ता ते दुखतंय, याचा अर्थ वजन कसं असू शकेल? कारण त्याला सवयच आहे ना त्या वजनाची. आणि मग जर असं असेल तर मग बारीक लोकांचं तर दुखलंच नाही पाहिजे, हो की नाही? पण होतो, बारीक लोकांना होतो ना त्रास, त्यांच्या टाचा दुखतात ना, त्यांची कंबर दुखते ना, मग ते तर अगदीच बारीक आहेत.
तर त्याच्यामुळे हाच एक निकष असू शकत नाही. जर शरीराला त्रास होतो तर तिथे दोष आहेत आणि दोष निर्माण झालेत म्हणून आता ते कदाचित ते वजन त्यांना त्रासदायक होत असेल. दोष गेला तर तेच वजन ते कॅरी करू शकणार आहेत, कारण त्यांना आयुष्यभर त्याची सवय आहे. दोष घालवण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात आणि ते दोष आम्ही शोधतो ते 5 तत्वांमध्ये. हा, तुमच्या शरीरातला आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, हा, ह्या 5 तत्वांमध्ये कुठे कुठे काय काय गडबड आहे ती शोधण्यासाठी आम्ही हात हलवतो. सो आम्ही हाताने स्पर्श करतच नाही ना रुग्णाला, आम्ही त्याचा ऑरा तपासतो. त्यामुळे आमच्या हातातनं जाणाऱ्या ज्या नाड्या आहेत, आमचा जो ऑरा आहे त्या ऑराने आम्ही त्याचा ऑरा तपासतो आणि त्या ऑरामध्ये ह्या 5 तत्वांची कुठे कुठे काय काय गडबड आहे ही शोधतो. आणि मग दररोज ती व्यक्ती फोन करून ट्रीटमेंट घेते आणि प्रत्येक वेळेला आम्ही ते रिलीज करत असतो. ते जसं रिलीज होत जातं तसं त्यांना रिलीफ मिळत जातो. 6 महिन्यांमध्ये जखम भरली, ज्या जखमेसाठी किती काळ त्या काय 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 केलं आल्या त्या, बरोबर. सो 6 महिन्यांमध्ये ते जे काही अडसर होते ते दूर झाले. हां, आता एखाद्या ह्याच्यावरती असलेला भार, तो भार उतरला, पण त्या भारामुळे इतका काळ तो जो काही भार होता, म्हणजे नको असलेली तत्व जी साठलेली होती, हां, ती 6 महिन्यांमध्ये उतरली, जखम बरी झाली. पण त्या इतक्या काळाच्या भारामुळे त्या पेशी ज्या कमकुवत झाल्यात त्या पण तर सशक्त व्हायला पाहिजेत ना, वीक झाल्यात, बरोबर. कारण पुन्हा जर सपोज त्याच्यावरती भार पडला अनावश्यक तत्वांचा, नकारात्मक ऊर्जेचा, तर पुन्हा त्रास होऊ शकतो. त्यासाठी त्या पेशी पण सशक्त झाल्या पाहिजेत ज्या इतका काळ त्या भार सहन करत होत्या. आणि म्हणून त्यांना ट्रीटमेंट अजूनही कंटिन्यू करायला सांगितली आहे, कारण त्या नसांची ताकद वाढली पाहिजे. मॅम, आत्ता आपण सगळं या ताईंविषयी बोलतोय, पण जसं त्या म्हणाल्या की 1-1.25 महिन्याचं ते छोटंसं बाळ आणि त्याला तो इतका त्रास झाला, ती गाठ आली आणि डॉक्टरांनी सांगितलं आता ऑपरेटच करा. तर ते छातीत धडकी भरवणारं असतं की इतक्याशा लहान बाळाचं कसं ऑपरेशन, पण ती गाठ एका रात्रीत नाहीशी झाली, तर हे कसं? आता हे पुन्हा तेच आहे, लहान बाळ तर ना 100% रिसेप्टिव्ह असतं. लहान मुलांमध्ये फार फास्ट रिझल्ट मिळतात. फक्त कसं आहे, ते काही फोन करू शकत नाही आणि ते काही ट्रीटमेंटला बसू शकत नाही. त्यामुळे मग त्या बाळासाठी त्याचे आई वडील, त्याचे आजी आजोबा, जास्त करून आई वडील म्हणतो आपण, ते ट्रीटमेंट घेतात, ते ध्यानस्थ बसतात आणि ते युनिव्हर्सकडे मागतात की जो काही त्रास आहे तो जाऊ दे. आम्ही काम कुठे करतोय, त्या बाळाच्या ऑरामध्ये, त्या एवढ्या तानुल्या बाळाच्या ऑरामध्ये काहीतरी नको असलेलं तत्व आलं आणि त्यामुळे तो जो फ्लो आहे, एनर्जीचा जो फ्लो आहे, तो कुठेतरी अडला आणि त्याचं शरीरामध्ये काय दिसून आलं, तर ती एक लालसरपणा आणि ती छोटीशी गाठ. गाठ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जलतत्व पण असू शकतं, पृथ्वी तत्व पण असू शकतं, म्हणजे ती लिबलिबीत पण असू शकते, ती कडक पण असू शकते. मग इथे ह्या 2 तत्वांचा काहीतरी अतिरेक झालेला आहे. पण त्या अतिरेक जो झाला त्याच्यासाठी कुठलं तरी तत्व कमी झालं आणि ही तत्व वाढली आहेत तिथे. जरी तुला फिजिकमध्ये दिसत असलं ना, तरी तो तत्वांचाच असंतुलन आहे आणि आम्ही काम तत्वांवरती करतो. मग त्या बाळासाठी त्याचे आई वडील फोन करतात, ते ट्रीटमेंटला बसतात आणि आम्ही त्या बाळाच्या ऑरामधनं नको असलेली ती तत्व काढून टाकतो. जसं तिथे साठलेलं ते अनावश्यक तत्व त्याच्या ऑरामधनं रिलीज होतं, ते निघून जातं. तसं 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 तिथली पेशी छान काम करायला लागते. डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी त्या देखील विरून जातात, कारण आपण 5 तत्वांनी बनलोय, पंचमहाभूतांनी बनलोय. आणि जरी हे कडक घट्ट शरीर दिसत असलं ना, तरी ह्याचाच अर्थ हे पृथ्वी तत्व आहे. ह्या पृथ्वीला गरम ठेवण्यासाठी अग्नितत्व काम करतंय. ह्याच्यामध्ये प्रवाहित गोष्टी ज्या आहेत त्या जलतत्वानी बनलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये जे आकुंचन प्रसरण होतंय त्याला वायू तत्व कारणीभूत आहे. प्रत्येक पोकळीतून जिथून रक्त फिरतंय, जिथून वात फिरतोय, तिथे आकाश तत्व कारणीभूत आहे. मग जर आकाश कमी झालं तर फ्लो गडबडला, जर वायू तत्व कमी जास्त झालं तर तुमचं आकुंचन प्रसरण बिघडलं, जर अनावश्यक काहीतरी साठलं तर तिथे सूज आली, तिथे गाठ निर्माण झाली, पाणी कुठून तरी यायला लागलं, कारण ते तत्व तिथे असंतुलित झालेलं आहे. शरीरामध्ये दिसतात तुम्हाला गोष्टी, पण ती तत्व घडवतात, ती पंचमहाभूतं घडवतात आणि आम्ही त्या पंचमहाभूतांना संतुलित करायचं काम स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून करतो. आणि मग ते तान्हं बाळ असू दे किंवा त्याची आजी असू दे, सगळ्यांना रिझल्ट मिळतात. नक्कीच, खूप छान तुम्ही माहिती सांगितली आणि ही जी काही केस होती त्याबद्दल तुम्ही जे सांगितलं ते इतकं योग्य आणि प्रॅक्टिकल होतं की ते समजणंही खूप सोपं झालं आम्हाला. खरं तर वेळ इथे संपत आलेला आहे. तुम्ही खूप छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मॅम. थँक्यू. आणि ताई, तुम्ही पण इथे तुमचा अनुभव शेअर केलात, तुमचेही मनापासून आभार.
स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला आतून आणि बाहेरून पूर्णपणे बरे करू शकतात. आता ते कसे करू शकतात ते आत्ता आपण मॅमकडून ऐकलंच. तुम्हालाही जर बरं व्हायचं असेल तर तुम्हीही स्वयंपूर्ण उपचार नक्कीच घ्या. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.